B3 एज्युकेशन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट. नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. SSC बोर्ड एक्झाम 2022 मधील विज्ञान भाग 1चा आपण पहिला व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितला. त्याला तुमच्या काही कमेंट्स आम्हाला मिळाल्या. त्या कमेंट्स वाचून आम्हाला खूप आनंद झाला आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही हा दुसरा व्हिडिओ भाग 1 मधील जे राहिलेले धडे होते त्या धड्यांचा हा दुसरा व्हिडिओ आज आम्ही अपलोड करत आहोत. याच्यामध्ये आपला नेक्स्ट जो धडा आहे विज्ञान भाग 1 मधील तो आहे 5वा धडा, हीट. आपल्या 5व्या धड्याचं नाव आहे हीट. तर या हीट या धड्यामध्ये दोनच पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर या पॉईंटवरती जास्त हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे. या कन्सेप्टमध्ये तुम्हाला ग्युरिझनमध्ये विचारतात वाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन बी लाईव्ह बिलो द किंवा ॲट द विंटर सीझन बिलो 0 डिग्री सेल्सिअस किंवा क्रॅक्स रॉकमध्ये क्रॅक्स का पडतात, खडकामध्ये क्रॅक्स का पडतात, अशा संदर्भाचे काही प्रश्न विचारलेले असतात. त्याच्यानंतर आणखी प्रश्न असतो म्हणजे हे दोन तरी प्रश्न तुम्हाला ग्युरिझनमध्ये चांगल्या प्रकारे विचारतो. तर याच्यामध्ये आहे त्याचं रिझन आहे खरं काय आपल्याला माहिती आहे. आपल्याला माहित पाहिजे की ते आहे ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर हा पहिला पॉईंट आहे आपला या धड्यामध्ये. ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर आपल्याला नॉर्मली माहिती आहे. आपल्यामध्ये किती विद्यार्थ्यांना कसं समजतच नाही व्यवस्थित. तर त्यांना साधं उदाहरण द्यायचं, आपण मेणबत्तीचं उदाहरण द्यायचं आणि दुसरं आहे बर्फ. आता आपण मेणबत्तीला जर आपण काय केलं, हीट केलं, मेणबत्तीला काय करतो, हीट करतोय. हीट करताना टेम्परेचर जसं वाढत जाईल तसं त्याचं काय होतं, एक्सपान्शन होतं. म्हणजे त्याचे जे कण आहेत ते एक्सपांड होतात. परंतु वॉटरमध्ये काय होतं, जसं जसं आपण त्याला हीट करतोय, हीट केल्यानंतर 0 to 4 डिग्री सेल्सिअसला ते एक्सपान्शन व्हायच्या वेळी ते काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं. म्हणजे आपण कुठल्याही वस्तूला ज्यावेळेस स्थायू पदार्थ ज्यावेळेस उष्णता देतो त्यावेळेस त्याचे कण एकमेकापासून दूर जातात हीट केल्यानंतर. परंतु बर्फाच्या बाबतीत ही प्रॉपर्टी वेगळी आहे. त्याला ज्यावेळेस आपण हीट करतो 0 to 4 डिग्री सेल्सिअसला त्याचे कण एकमेकापासून दूर जाण्याची काय होतात, जवळ येतात. म्हणजे त्याला आपण कॉन्ट्रॅक्शन म्हणतो. म्हणजे एक्सपान्शन होण्याची ऐवजी काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं. त्यालाच आपण काय म्हणतो, ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. लक्षात म्हणजे ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर कुठं आहे, म्हणजे साधं जर आपण तुम्हाला लक्षात ठेवायचं म्हणलं तर बिहेवियर ऑफ वॉटर, साधी डेफिनेशन, बिहेवियर ऑफ वॉटर बिटवीन रेंज ऑफ टेम्परेचर बिटवीन 0 to 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर that is called as anomalous behavior of water. साधी डेफिनेशन आपण बघतोय. बिहेवियर ऑफ वॉटर बिटवीन द 0 to 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर, 0 ते 4 डिग्री सेल्सिअस दरम्यान जे काही वॉटरचं किंवा त्या बर्फाचं जे anomalous बिहेवियर आहे सगळ्यापेक्षा वेगळं, त्याला आपण काय म्हणतो, anomalous behavior of water. समजलं? परत सांगतो, बिहेवियर ऑफ वॉटर बिटवीन द 0 to 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दॅट इज कॉल्ड एज ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. ही साधी डेफिनेशन आपण लिहू शकतो. तुम्हाला जर जास्त व्यवस्थित डेफिनेशन लिहायची असेल तर ते तुम्हाला पॉईंटशी मुद्देसूद लिहावं लागेल. पण आपलं टार्गेट काय आहे की सर्वसाधारण विद्यार्थ्याला सहजासहजी उत्तरं लक्षात राहावी, जास्त डोक्याला ताण न देता. आपण उत्तराची सुरुवात ह्याच्यामध्येच केलेली आहे. हे बघा, बिहेवियर ऑफ वॉटर आपण दुसरं कुठलंही वापरलेलं नाही. आपल्याला काय माहित नाहीये, आपण सुरुवात इथून केली. बिहेवियर ऑफ वॉटर बिटवीन 0 to 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दॅट इज कॉल्ड एज ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. अर्धा मार्क 1 मार्क तर तुम्हाला या ठिकाणी मिळतोच. काहीच न लिहिण्यापेक्षा काहीतरी लिहिलं चांगलंच आहे. म्हणून हे आपण साधी डेफिनेशन आपण तयार केली. बिहेवियर ऑफ वॉटर बिटवीन 0 to 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इज कॉल्ड एज ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. तुमच्या लक्षात राहू शकतं 0 ते 4 आपण मोजणी लिहिताना 0 ते 4 कॉमनली आपण वापरतो. 0 1 2 3 4 या दरम्यानचं जे काही ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर आहे त्याला काय म्हणायचं, बिहेवियर ऑफ वॉटर जे आहे त्याला काय म्हणायचं, ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. लक्षात तुम्हाला ग्युरिझन विचारू द्या, त्या क्रॅक रॉकचं विचारू द्या, why cracks on the cracks
ऑन द रॉक, म्हणजे विंटर सीझनमध्ये किंवा जे प्रदेश असतात त्या प्रदेशामध्ये खडकांना शिरे का पडतात असा जर गिवरेजन विचारला तर त्यासाठी तुम्ही हा तरी पॉईंट त्याच्यामध्ये लिहिलाच पाहिजे. लक्षात. त्याच्यानंतर एक साधं तुम्हाला सांगतो काय होत असतं बर्फाळ प्रदेशामध्ये कमी घनतेचं पाणी काय होत असतं वर येत असतं, ज्यावेळेस त्याची घनता काय होते कमी होते. आता बघा तापमान काय होतं बर्फाळ प्रदेशामध्ये, साधं तुम्हाला मराठीमध्ये सांगतो व्यवस्थित. ज्यावेळेस बर्फाळ प्रदेशामध्ये पाण्याचं तापमान बाहेरचं तापमान खूप कमी असतं त्यामुळे सगळीकडे बर्फ जमा होतो आणि पाण्याच्या ठिकाणी काय होतं वर बर्फाचा थर जमा झाल्यामुळं खालचं पाण्याचं घनताही काय झालेली असते कमी होते ऑटोमॅटिक, आणि कमी झालेलं घनतेचं पाणी काय होतं वर येतं. लक्षात. त्याच्यामुळं काय होतं तिथलं पाण्याचं प्रमाण सारखं कंटिन्युअसली राहत असल्यामुळे त्या ठिकाणचे मासे काय राहतात जिवंत राहतात. मासे सजीव जे आहेत ते जिवंत राहत असतात. त्याचं मेन रिझन काय आहे वर बर्फाची थर जमा झाल्यामुळं तिथं काय होतं त्याची घनता जास्त असते आणि खाली काय असतं घनता कमी असते. पाणी असल्यामुळं कमी घनतेचं पाणी काय होतं ऑटोमॅटिक वर येत असतं, हलकं असतं ते पाणी, ते वर येतं. लक्षात. त्याच्यामुळे काय राहतं पाणी सारखं त्याला प्रोव्हाइड होत जातं आणि ते मासे किंवा जे सजीव आहेत ते जिवंत राहतात. वर थर दिसतो परंतु खाली मासे जिवंत दिसतात. त्याचं एक महत्त्वाचं रिझन आहे कमी घनतेचं पाणी ऑटोमॅटिक काय होतं खालून वर येत असतं. लक्षात. त्याला काय म्हणायचं ॲनोमोलस लेयर ऑफ वॉटर. परत एक सांगतो ॲनोमोलस लेयर ऑफ वॉटर जर विचारलं तुम्हाला तर एवढंच लिहून लक्षात ठेवा बिहेवियर ऑफ वॉटर बिटवीन द 0 to 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इज कॉल्ड एज ॲनोमोलस बिहेवियर ऑफ वॉटर. गिवरेजनमध्ये पण हे पॉईंट तुम्ही लिहिलं तर तुम्हाला एखादा मार्क तुम्हाला या ठिकाणी देतात. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये दुसरा पॉईंट आहे रिजलेशन. पुढला पॉईंट आहे रिजलेशन. रिजलेशन मध्ये तुम्हाला माहिती आहे एक तर ते बर्फाची डायग्राम देते, त्या दोन्ही बाजूला आपण काय टाकलेलं आहे दोरा टाकलेला आहे किंवा ताण दिलेलं तुम्हाला ते डायग्राम देते आहे आपल्या पुस्तकामध्ये. असे बर्फाचा एक टेबल आहे, त्या टेबलावरती बर्फ आहे आणि दोन्ही बाजूला असे हे केलेले आहे दोरे टाकून त्याला खाली वजन लावलेलं आहे, वेट हे केलेलं आहे लटकवलेलं आहे. जर डायग्राम दिली तर तुम्हाला विचार आयडेंटिफाय द डायग्राम. कुठली डायग्राम आहे रिजलेशन. लक्षात. त्याच्यानंतर रिजलेशन मध्ये काय लक्षात ठेवायचं आपल्या डोळ्यासमोर ही डायग्राम दिली की लक्षात ठेवायचं रिजलेशन तिची त्या प्रॉपर्टीचं नाव आहे रिजलेशन. मग काय ते रिजलेशन लक्षात ठेवताना आपण काय लक्षात ठेवायचं आपलं फ्रीज आपल्या डोळ्यासमोर काय आलं पाहिजे फ्रीज आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. फ्रीजमध्ये बर्फ असतो बरोबर, फ्रीजमधला बर्फ बाजूला काढायचा आपल्या डोळ्यासमोर तेच आलं पाहिजे. रिजलेशन प्रॉपर्टी दिसली एक्सप्लेन करा नंतर की बर्फ काढायचा, बर्फाला आपण दाबून धरायचं, प्रेशर केलं बर्फ बाहेर काढण्यात आपण दाबून धरतो. दाबून धरल्याबरोबर बघा आपलं हळूहळू ऑटोमॅटिक काय होतं हातामधून खाली पाणी टपकताना दिसतं तुम्हाला, पाणी खाली पडताना दिसतं तुम्हाला दाबल्यानंतर. म्हणजे काय होतंय बर्फाचं पाणी होतंय. कधी होतंय ज्यावेळेस आपण त्या बर्फाच्या खड्याला आपण प्रेशर देतोय. तेच ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं काय आहे पेन प्रेशर applied, when pressure applied on ice it converts to water. समजलं. परत एक सांगतो फ्रीज मधला बर्फ घेतला, बर्फ बाहेर काढून आपण त्याला दाबला, असं दाबलं म्हणजेच when pressure applied ice convert to water पाणी खाली पडताना दिसतं. झालं. त्याच्यानंतर and when pressure released आपण प्रेशर रिलीज केला म्हणजे खाली जे पाणी पडलं होतं आपण वाटीमध्ये ठेवलेलं आहे जमा केलेलं आहे त्यानंतर खाली पाणी पडलेलं आहे ते जमा केलं आपण म्हणजे प्रेशर रिलीज केला आणि त्याला परत कुठे नेऊन ठेवलं आपण फ्रीजमध्ये नेऊन ठेवलं. फ्रीजमध्ये नेऊन ठेवलं तर त्याचं परत काय होतं बर्फ तयार होते. म्हणजेच when pressure released water converts to ice. That property is called as a regelation. लक्षात. म्हणजे आपण आपल्या डोळ्यासमोर फ्रीज लक्षात ठेवायचं. फ्रीज मधला बर्फ आपण काढलाय, हातामध्ये धरलेला आहे तो फ्रीज बर्फाचा तुकडा, त्याला दाबल्यानंतर त्याचं काय होतं पाणी खाली पडताना दिसतं. ते पाणी आपण वाटीमध्ये जमा केले म्हणजे प्रेशर अप्लाय केलं त्याचं पाणी आईस सेकंड वॉटरमध्ये झालं. परत वॉटर आपण कशामध्ये नेऊन ठेवलं फ्रीजमध्ये ठेवलं परत आईस आपल्याला मिळालं. म्हणजेच प्रेशर अप्लाइड आईस कन्वर्ट्स टू वॉटर अँड व्हेन प्रेशर रिलीज्ड वॉटर कन्वर्ट्स टू आईस. दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज अ रिजलेशन. समजलं. आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे फक्त फ्रीज. समजलं.
त्याच्यानंतर आपण पुढे आलो, पुढला पॉईंट आहे तुमचा हीट एक्सचेंज. काय आहे? हीट एक्सचेंज. हीट एक्सचेंज आपल्या दिलेलं असतं, एक असा बॉक्स देतात, त्याच्यामध्ये एक हॉट ऑब्जेक्ट आहे, एक कोल्ड ऑब्जेक्ट आहे. हॉट हे कोल्ड. लक्षात म्हणजे समजा आपण एक त्याला काय म्हणतो, एक हॉट ऑब्जेक्ट आणि एक कोल्ड ऑब्जेक्ट. तुम्हाला सरळ सरळ विचारलं असतं हीट कुणाकडे ट्रान्सफर होते, फ्रॉम वेअर टू वेअर, हीट इज ट्रान्सफर्ड. मग त्यात काय लक्षात ठेवायचं, हीट कुणाकडे जात आहे, हॉट ऑब्जेक्ट कडून कोल्ड ऑब्जेक्टकडे. एक मार्क तुम्हाला मिळते याच्यामध्ये. नेहमी हीट कुणाकडे जात असते, हॉट ऑब्जेक्ट कडून कोल्ड ऑब्जेक्टकडे. काय लक्षात ठेवायचं, हीट ट्रान्सफर फ्रॉम hot object to cold object. ट्रान्सफर्ड म्हणजे की असं लक्षात, ट्रान्सफर म्हणजे जाणे, कुणाकडे जाणे. पुढे प्रश्न असतो त्याचा प्रिन्सिपल काय म्हणतात. प्रिन्सिपल आपल्याला लगेच वाटतं की प्रिन्सिपल म्हणजे काहीतरी वेगळं, तेच लक्षात ठेवायचं आहे. हीट कोण सोडतंय, हीट लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट. कोण सोडतंय, हॉट. कोण घेतंय, कोल्ड. लक्षात म्हणजे याचं प्रिन्सिपल विचारलं तर प्रिन्सिपल लिहून काढायचं. काय प्रिन्सिपल आहे, दुसरा पॉईंट तुम्हाला विचारलाय, प्रिन्सिपल. राईट द प्रिन्सिपल. काय आहे, हीट लॉस्ट बाय, कोण लॉस्ट करते, हॉट ऑब्जेक्ट इक्वल टू हीट गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट. हीट गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट म्हणजे बघा परत एकदा हीट एक्सचेंजचा एक डायग्राम देतील तुम्हाला. पहिला प्रश्न असतो काय, हीट फ्रॉम विच ऑब्जेक्ट टू विच ऑब्जेक्ट, म्हणजे कुठल्या ऑब्जेक्टकडून कुठल्या ऑब्जेक्टकडे ट्रान्सफर होते. काय लक्षात ठेवायचं, हीट ट्रान्सफर फ्रॉम हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट. त्यानंतर त्याचं प्रिन्सिपल विचारलं, हीट लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट. म्हणजे त्यानं सोडलेली हीट आणि हे यानं घेतलेली हीट दोन्ही काय असतं, समान असतं. हे याचं प्रिन्सिपल झालं. याला काय म्हणायचं, हीट एक्सचेंज. लक्षात. त्याच्यानंतर आहे पुढं या धड्यामध्ये लक्षात आलं असेल तुमच्या पुस्तक. त्याच्यानंतर पुढं आहे तुम्हाला ते याचं लोखंडी गोळ्याचं हे पण देतील. तर आपला पुढला पॉईंट आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीमध्ये काय लक्षात ठेवायचं, आपण आपला वर्ग भरलेला आहे. वर्गामध्ये प्रत्येकाची समजून घेण्याची किंवा शिकवलेलं लक्षात ठेवण्याची कॅपॅसिटी वेगवेगळी आहे. काही जणांच्या लगेच लक्षात येतं जे काही सांगतोय ते, काही जणांना जर थोडं उशीर लागतो, म्हणजे घरी गेल्यानंतर ज्यावेळेस बघतो आपण वही बघतो किंवा पाठ करतो त्यावेळेस ते लक्षात येतं. म्हणजे प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगवेगळी असते, त्याच्यावर लक्षात ठेवायचं आपण. तसंच इथं पण आहे, प्रत्येकाची हीट कॅपॅसिटी, हीट ॲब्झॉर्ब करण्याची कॅपॅसिटी काय आहे, वेगळी आहे. आयर्न लगेच हीट ॲब्झॉर्ब करतोय जास्त, सगळ्यात जास्त, म्हणून तो काय होतोय, लोखंडी गोळा कुठे येतोय, सगळ्यात खाली येतोय. ॲट द डीपेस्ट कोण येतं, आयर्न. ॲट द अप्पर लेअरला कोण आहे, लीड, कारण की त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय आहे, कमी आहे. लक्षात. आपण याच्यावर लक्षात ठेवायचं, वर्गातील वर्ग भरलेला आहे, प्रत्येकाची समजून घेण्याची कॅपॅसिटी, शिकवलेलं ॲब्झॉर्ब करण्याची कॅपॅसिटी वेगळी आहे. तसंच इथं पण स्पेसिफिक हीट ॲब्झॉर्ब करण्याची कॅपॅसिटी काय आहे, वेगळी आहे. जर तुम्हाला विचारलं, तुम्हाला परीक्षेमध्ये काय देतात, असं डायग्राम देतात, ही डायग्राम देतात. राईट द नेम ऑफ दिस डायग्राम. कुठला कन्सेप्ट आहे या डायग्रामच्या मध्ये, उत्तर काय लिहून काढायचं तुम्ही, काय लक्षात ठेवायचं, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. काय लक्षात ठेवायचं, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. त्यानंतर पुढे विचारतात विच ऑब्जेक्ट गो डीपर, सगळ्यात खाली कुठला गेला, तर इथं काय लक्षात ठेवायचं, आयर्न गो डीपेस्ट किंवा डीपर. आणि सगळ्यात वर कुठला आहे, लीड.
lead present at the upper. Present at upper. हे तीन तरी असं विचारतो तुम्हाला आणि माहिती तुम्हाला तर कुठला कन्सेप्ट आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी हे याच्यावरती एवढंच विचारलेलं असतं तुम्हाला डायग्राम सहित. त्याच्यानंतर पुढे आहे शेवटचा एक याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम विचारतील काय असतो एक हीट ॲब्झॉर्ब केली गेन केली लक्षात हीट ॲब्झॉर्ब्ड कॅल्क्युलेट द हीट ॲब्झॉर्ब्ड कॅल्क्युलेट द हीट गेनड किंवा कॅल्क्युलेट द हीट रिलीज्ड अशा प्रकारचे एक एक्झाम्पल असतो. बघा हे शब्द तुम्हाला जर दिसले हीट ॲब्झॉर्ब्ड जर प्रॉब्लेम मध्ये काय दिले बघा तुम्हाला काय कॅल्क्युलेट करा म्हणजे कॅल्क्युलेट हीट ॲब्झॉर्ब्ड ऑर हीट रिलीज्ड हे असं जर विचारलं हीट ॲब्झॉर्ब केली हीट रिलीज केली जर तुम्हाला जर विचारलं तर त्यासाठी काय फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आपल्याला माहित आहे आपला पहिला क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर A1 मध्ये राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन असतो. क्वेश्चन नंबर 1 B मध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतो. मग उत्तर लक्षात ठेवून तुम्ही काय लक्षात ठेवायचं MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन तसं त्याच्यावरच लक्षात ठेवायचं आहे. बघा हीट ॲब्झॉर्ब्ड ऑर हीट रिलीज इज इक्वल टू त्याचा फॉर्म्युला आहे M into C into Q म्हणजे डेल्टा T Q म्हणजे डेल्टा T. बघा आपण काय लक्षात ठेवू MCQ या शब्दातून हा फॉर्म्युला लक्षात ठेवला M म्हणजे मास C म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आणि डेल्टा T Q म्हणजे डेल्टा T लक्षात ठेवायचं. लक्षात म्हणजे तुम्हाला दिलेलं असतं मास देतात त्याच्यामध्ये मास दिलेला असतं तुम्हाला ऑब्जेक्ट हॅज अ मास 10 किलोग्रॅम लक्षात मग इथे द्यायचं आपल्याला मास किती दिले तुम्हाला 10 किलोग्रॅम किलोग्रॅम मध्ये असतं 10 किलोग्रॅम इनटू C स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर नेहमी किती असतं 1च असतं लक्षात नेहमी किती असतं 1 इनटू डेल्टा T म्हणजे तुम्हाला माहिती आहे डिफरन्स इन टेम्परेचर म्हणजे कुठून कुठपर्यंत आपण डिफरन्स काढा म्हणलं दोघांमध्ये डिफरन्स काढा म्हणलं की आपण काय करतो मोठ्यामधून छोटं वजा करतो सेम तसंच आहे तुम्हाला दिले तापमान ह्या तापमानातून त्या तापमानापर्यंत समजा असं दिले तुम्हाला इथं काय हे दिलेलं असतं प्रॉब्लेममध्ये 40 डिग्री सेल्सिअस पासून 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान त्याने ॲब्झॉर्ब केलं असं दिले तुम्हाला प्रॉब्लेम आहे वर 40 पासून 100 पर्यंत मग ह्या दोघांचा डिफरन्स काढताना आपण काय करतो 100 मधून 40 वजा करतो इथे उत्तर 60 मग इथं तुम्ही 60 लिहिणार इंटू डेल्टा T मग त्याचं उत्तर तुम्हाला माहित आहे 10 मध्ये 60 म्हणजे उत्तर किती तुमचं 600 लक्षात. मग तुम्ही कशावर लक्ष ठेवलं हे MCQ वरून हीट ॲब्झॉर्ब्ड हीट रिलीज्ड असा जर प्रॉब्लेम आला 2 मार्कासाठी तर काय लक्षात ठेवायचं MCQ मास स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आणि Q म्हणजे डेल्टा T लक्षात. अशा प्रकारे हा आपला 5वा धडा संपलेला आहे रिव्हिजनसाठीचा जो होतो. त्याच्यानंतर पुढे आहे पुढला आपला आहे धडा 6th लेसन आहे तुमचं 6th लेसन मध्ये 6th लेसन मध्ये आहे आपल्याला माहिती आहे लेन्स मध्ये कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स. पहिला प्रश्न असतो कॉन्केव्ह लेन्स डिफरन्स बिटवीन आणि क्वेश्चन असतो डिफरन्स बिटवीन कॉन्केव्ह and convex lens लक्षात. आता ह्याच्यामध्ये माहिती आहे आपल्याला पहिलं काय असतं कॉन्केव्ह आणि हे कॉन्व्हेक्स. आता बघा कॉन्केव्ह म्हणलं की आपल्या हाताच्या डायरेक्शन लक्षात ठेवायचं हे झालं कॉन्केव्ह आणि हे जे असतं असं त्याला काय म्हणायचं कॉन्व्हेक्स ज्याची इनर साइड कशी असते रिफ्लेक्टिव्ह असते त्याला काय म्हणायचं कॉन्केव्ह आणि ज्याचं बाहेरच्या बाजून बल्ज असतं त्याला काय म्हणायचं कॉन्व्हेक्स. जे इनर साइडला थिन आहे त्याला काय म्हणायचं कॉन्केव्ह आणि जे इनर साइडला थिक आहे त्याला काय म्हणायचं कॉन्व्हेक्स. लक्षात. हा कुठं असतो मिडल साइडला काय असतो हा थिन असतो थिन ॲट मिडल
आणि इथं काय लक्षात ठेवायचं, थिक ॲट मिडल, थिक ॲट मिडल. हे थिन असतं म्हणजे आतमध्ये जर बघितलं मधली बाजू ते लहान असते आणि ह्याच्यामध्ये कॉन्व्हेक्स मध्ये काय असतं, आपण इथं डायग्राम काढली ही आहे कॉन्व्हेक्स आणि ह्याच्यामध्ये आहे आपला संवादन आहे तुमचं माहिती आहे तुम्हाला. कुठला आहे संवादनाचं नाव काय तुमच्या, लेन्स. लेन्स या चॅप्टर मध्ये तुम्हाला पहिला क्वेश्चन असतो डिफरन्स बिटवीन कॉन्केव्ह लेन्स अँड कॉन्व्हेक्स लेन्स. मग कॉन्केव्ह लेन्स इकडं, कॉन्व्हेक्स लेन्स इकडं आपण लिहून काढले असं. तर कॉन्केव्ह लेन्स हे आहे कॉन्केव्ह लेन्स आणि हे आहे कॉन्व्हेक्स लेन्स. बघा इथं पहिला पॉईंट थिन ॲट द मिडल आणि हे थिक ॲट द मिडल. लक्षात. त्यानंतर दुसरा पॉईंट साइन ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स. साइन ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स इज पॉझिटिव्ह आणि इथं काय साइन असतं, दुसरा पॉईंट साइन ऑफ कॉन्केव्ह लेन्स इज निगेटिव्ह. हे पॉझिटिव्ह असतं, हे निगेटिव्ह असतं. कसं आपण लक्षात ठेवलं पॉझिटिव्ह, हे बघा x मध्ये हे x जे आहे ह्या x ला जर आपण असं केलं सरळ तर ते काय होतं, पॉझिटिव्ह होतं. काय जर माहितच लक्षात राहत नाही. बघा पहिला पॉईंट आपण डायग्राम म्हणून लक्षात ठेवला, परत सांगते पहिला पॉईंट आपण डायग्राम म्हणून लक्षात ठेवला. हे आहे कॉन्केव्ह आणि हे आहे कॉन्व्हेक्स. दुसरा पॉईंट आपण कसा लक्षात ठेवला, हे x ला आपण जर सरळ केलं तर इथं प्लस तयार होतं. x ला आपण काय केलं, सरळ केलं तर काय तयार झालं, प्लस. हे दोन्ही पॉईंट आपण असे लक्षात ठेवले. पहिला पॉईंट डायग्राम म्हणून लक्षात ठेवायचा, दुसरा पॉईंट काय x वरून. x ला सरळ केलं की प्लस तयार होतं. म्हणजे साइन ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स इज अ प्लस आणि साइन ऑफ कॉन्केव्ह लेन्स इज अ मायनस. समजलं. त्याच्यानंतर पुढे आहे या धड्यामध्ये पुढला पॉईंट जो महत्त्वाचा असतो, तुम्हाला डायग्राम देतात फार साइडनेस. आपण फार साइडनेस लक्षात ठेवा. फार साइडनेस वरून आपल्याला नियर साइडनेस तुम्हाला लक्षात राहील. बघा अशी डायग्राम देतात. हे इन्सिडेंट रे ज्यावेळेस इथून पास होतात इमेज कुठे तयार होते, बिहाइंड द कॉर्निया. आपल्याला माहित आहे असा आपला असं असतं. आता इमेज जर तयार झाली बघा, हा म्हणजे बघा इथं तुम्हाला माहित आहे ती अशी डायग्राम दिली पण तुम्हाला त्यांनी विचारले आयडेंटिफाय द डायग्राम. ही डायग्राम कुठल्या डिफेक्टची आहे असं विचारले. आता माहिती आहे तुम्हाला याच्यामध्ये दोनच शब्द आहेत, फार नियर. फार म्हणजे दूर आणि नियर म्हणजे जवळ. आपल्याला माहित आहे इथं हे दोन्ही रेंज कुठे एकत्र आले, दूर आले म्हणजे ह्याच्यापासून बाहेर आहे, कॉर्नियापासून बाहेरच्या बाजूला आहे. म्हणून आपण काय म्हणतो, हे फार साइडनेसची डायग्राम आहे. आणि समजा कुठली डायग्राम आहे ही, फार साइडनेस. फार साइडनेस लक्षात. फार साइडनेस कधी म्हणायचं, ज्यावेळेस हे दोन रेज जर ह्याच्या बाहेर आले दूर आणि समजा जर हे इथं मध्यभागी आले असते, दुसरी डायग्राम असते जर मध्यभागी आले म्हणजे याच्या जे जवळ असतात त्याच्यापासून जवळ मध्यभागी जर तयार झालं तर याला नियर म्हणायचं
आणि याच्या बाहेरचं जर त्याला काय म्हणायचं फार साइडनेस. हे फार साइडनेस सांगितलं झालं त्याला काय म्हणायचं नियर साइडनेस. पण आपण लक्षात काय ठेवायचं फार साइडनेस लक्षात ठेवा. फार साइडनेस वरून तुम्हाला नियर साइडनेस ऑटोमॅटिक लक्षात राहील. बघा लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला देतील परीक्षेला फार साइडनेस किंवा त्यालाच आपण काय म्हणतो हायपरमेट्रोपिया असं सुद्धा म्हणतो. फार साइडनेस किंवा त्याला दुसरं नाव आहे हायपरमेट्रोपिया. दोन्हीपैकी कुठलंही विचारू द्या काही अवघड नाही. उत्तर लक्षात ठेवताना आपल्याला माहिती आहे अशी डायग्राम दिली पाहायचं लगेच कुठं दोन्ही किरण कुठे एकत्र आले दूर आहे त्याच्यापासून दूर आहे म्हणून काय लक्षात ठेवायचं फार साइडनेस. दूर दिसलं काय लक्षात ठेवायचं फार. समजलं. आणि उत्तर लक्षात ठेवताना आपण काय लक्षात ठेवायचं फार आणि फॅक्स हे शब्द लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं आहे फार आणि फॅक्स. म्हणजे फार साइडनेस मध्ये हे असं दूर झाले काय म्हणायचं त्या डिफेक्टचं नाव आहे फार साइडनेस. आणि यासाठी कुठल्या प्रकारचं कोणतं लेन्स वापरतात तुम्हाला विचारते. बघा पहिला क्वेश्चन असतो आयडेंटिफाय डायग्राम. काय उत्तर लिहिणार तुम्ही फार साइडनेस. काय लिहिणार तुम्ही फार साइडनेस. तुम्हाला विचारले कुठल्या प्रकारचं लेन्स वापरणार which lens is used. कुठली लेन्स वापरणार आपण कुठली तुम्हाला सांगितलंय फार आणि फॅक्स. आपण फॅक्स मशीन वापरतो ह्याच्यामध्ये तुमचं उत्तर आहे फार आणि फॅक्स. फॅक्स म्हणजे एक्स म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स. कुठलं लेन्स वापरणार तुम्ही कॉन्व्हेक्स. आलं लक्षात. एक्स वरून काय लक्षात ठेवायचं कॉन्व्हेक्स. फार फॅक्स. आयडेंटिफाय द डायग्राम. फार म्हणजे दूर तयार झाले. आलं लक्षात. म्हणून आयडेंटिफाय द फिगर फार साइडनेस कुठलं लेन्स वापरायचं एक्स म्हणून कॉन्व्हेक्स लेन्स. तिसरं असतं व्हॉट इज साइन ऑफ दिस लेन्स. माहिती आहे मला सांगितलं एक्स लाच आपण सरळ केलं कुठलं साइन आलं प्लस. समजलं. हे असे 3 तरी क्वेश्चन तुम्हाला याच्यावरती इझिली तुम्हाला पडतात. कधी कधी 5 मार्कला क्वेश्चन विचारलेला असतो. डायग्राम ओळखण्यासाठी 1 मार्क असतो. कुठलं लेन्स वापरलं ह्यासाठी 1 मार्क असतो. रिझन विचारतात रिझनला 2 मार्क असतात. ते रिझन कशामुळे त्याचं रिझन काय होत असतं तर ते त्याची हे जी काय होतं ह्याच्यामध्ये डिस्टन्स वाढल्यामुळं त्या दोघांमध्ये डिस्टन्स काय होतो वाढतो आणि त्याच्यामुळे ते काय होतं कुठं बाहेर तयार होतं. आलं लक्षात. डिस्टन्स डिक्रीज होतो त्या दोघांमधला डिस्टन्स काय झाला डिक्रीज झाल्यामुळे काय झालं ते कुठं तयार झालं या ठिकाणी. म्हणजे हे आलं लक्षात. म्हणजे ते तर लक्षात ठेवा की म्हणा आपलं रिझन नाका लक्षात राहील पण थोडं म्हणजे काहीच न लिहिण्यापेक्षा एवढं तरी आपण लिहू शकतो. काय फार साइडनेस किंवा हायपरमेट्रोपिया असं विचारलं तर ही डायग्राम आहे. आपल्याला माहित आहे ह्या लेन्सच्या जर दूर तयार झालं तर ह्याला काय म्हणायचं फार साइडनेस म्हणायचं. त्यानंतर कुठली लेन्स वापरायची ह्याच्यावर लक्षात ठेवा. कुठली लेन्स वापरायची कॉन्व्हेक्स. साइन काय आहे एक्सलाच आपण सरळ केलं पॉझिटिव्ह झालं. आलं लक्षात. ह्याच्यावरतीच एक तुम्हाला सारखं विचारतात एक वर्ग असतो त्याच्यामध्ये सुरभी नावाची मुलगी असते. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला एक क्वेश्चन सारखं विचारतात पुस्तक आणि आपण तो क्वेश्चन सोडवतच नाही कारण की आपण लगेच गणित म्हणलं की आपण त्यावेळी लगेच एक घाबरल्यासारखं होतो. काय सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये बघा सुरभी नावाची मुलगी आहे. सुरभी तिचं चष्म्याची जी पॉवर आहे +0.5D. आता मला सांगितलं तुम्हाला मी काय सांगितलं प्लस म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. प्लस म्हणलं की एक्स एक्स म्हणलं की कॉन्व्हेक्स. कुठला लेन्स आहे याच्यामध्ये प्लस म्हणलं आपल्याला काय माहित नाही. आपण फक्त ह्याच हे जे फिगर दिले किंवा ही जी व्हॅल्यू दिली त्या प्लस अंडरलाईन करायचं. खाली काय लिहिले आपल्याला घेणं देणं नाही. आपल्याला फक्त काय बघायचं आहे इथं एवढीच बघायचं आहे जी किंमत दिली आहे त्याला प्लस आहे का मायनस आहे. प्लस असेल सहसा प्लसच जास्त असतं तर प्लस असेल तर आपण काय लक्षात ठेवायचं हे कुठला लेन्स आहे कॉन्व्हेक्स. तुम्हाला विचारलं असतं व्हिच लेन्स इज युज्ड बाय सुरभी. व्हिच लेन्स युज्ड बाय सुरभी. सुरभीने कुठल्या प्रकारची लेन्स वापरली आहे. मग काय लक्षात ठेवा उत्तर काय तुम्ही लिहिणार प्लस आहे. प्लसलाच आपण एक्स मध्ये कन्वर्ट केलं होतं बघा सांगितलं तुम्हाला एक्स. तर
एक्स आहे तर मग काय लक्षात ठेवायचं, एक्स कोणामध्ये आहे, कॉन्व्हेक्स. एक्स कशामध्ये आहे, कॉन्व्हेक्स लेन्स. उत्तर आहे तुमचं कॉन्व्हेक्स लेन्स. लक्षात. त्याच्यानंतर पुढे असतं डिफेक्ट कुठला आहे, राईट द नेम ऑफ द डिफेक्ट. राईट द नेम ऑफ द डिफेक्ट असं असतं. राईट नेम ऑफ डिफेक्ट. आता मला सांगितलं तुम्हाला काय सांगितलं, ज्यावेळेस एक्स म्हणलं की फॅक्स आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे, फॅक्स मशीन. म्हणजे फॅक्स मधलं FAR फार साइडनेस कुठला जर असेल त्याला फार साइडनेस, फार साइडनेस हा आजार असेल. लक्षात. आणि सगळ्यात जास्त आजार सुद्धा हेच असतात, फार साइडनेसचे विद्यार्थी जास्त सापडतात. लक्षात. आणि त्याची डेफिनेशन पण तुम्ही लक्षात ठेवू शकतो. ऑब्जेक्ट, फार ऑब्जेक्ट किंवा डिस्टंट ऑब्जेक्ट कॅन सी क्लिअरली. ती जी मुलगी आहे तिला दूरचं व्यवस्थित दिसतंय. फार म्हणजे डिस्टंट ऑब्जेक्ट. तुम्हाला डेफिनेशन लिहा म्हणतात. हे समजलं तुम्हाला. बघा एक्झाम्पल परत एकदा. सुरभी नावाची मुलगी आहे, 0.5D. तुला काही दिले आपल्याला तेवढे बघायचं नाही, आपण फक्त हेच बघायचं हे साईन कुठला आहे, प्लस 0.5D. प्लस म्हणलं की आपल्याला समोर एक्स आलं पाहिजे. एक्स म्हणलं की कॉन्व्हेक्स. लक्षात. कॉन्व्हेक्स म्हणलं की फार साइडनेस. ह्याच्यावरती आपण फिरायचं आहे. म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये हे जे डायग्राम किंवा असे जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हेच लक्षात ठेवायचं आहे, फार आणि फॅक्स. त्या नावावरच आपलं सगळं उत्तर फिरतंय. फार साइडनेस म्हणलं की कॉन्व्हेक्स लेन्स वापरायची. कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर कुठला आजार असेल, फार साइडनेस असेल. कुठलं साईन असेल, प्लस असेल. इथं प्लस होतं सुरभीला, आपण लिहिलं कॉन्व्हेक्स लेन्स. कुठला डिफेक्ट होता, फार साइडनेस. लक्षात. त्याच्यानंतर पुढे आहे याच्याविरुद्ध तुम्ही लिहू शकता नियर साइडनेसचं किंवा मायोपिया. डेफिनेशन हे बघा, फार साइडनेसची डेफिनेशन. फार साइडनेसची डेफिनेशन बघा. फार साइडनेस म्हणजे फार म्हणजे दूर. डिस्टंट ऑब्जेक्ट और फार ऑब्जेक्ट सी क्लिअरली. A person can see distant or far object clearly, and near object not clearly. That is called as a farsightedness. हे जर लक्षात ठेवलं तुम्ही चालेल. person can see distant object or far object clearly. Person can see distant or far object clearly. That defect is called as a farsightedness. Near ला तुम्ही लक्षात ठेवू शकता. Person can see near object clearly. Distant जे काय ना near आहे त्याला near sightedness म्हणायचं. ही अशी डायग्राम डेफिनेशन सुद्धा तुम्ही तयार करू शकता. शब्दामध्येच आहे. फार ऑब्जेक्ट क्लिअरली त्याला काय म्हणायचं, farsightedness म्हणायचं. त्याच्यानंतर ह्या धड्यामध्ये हे डायग्राम जास्त करून विचारलेले आहे. त्याच्यानंतर ते कंपाऊंड मायक्रोस्कोपचं एक असतं. कंपाऊंड मायक्रोस्कोप कसा लक्षात ठेवायचं बघा, कारण की तुम्हाला टेलिस्कोप तर यावर्षी कॅन्सल झालेला आहे माहिती आहे तुम्हाला. जर ह्या बाजूचं हे मोठं असतं बघा, हे मोठं असतं आणि इकडल्या बाजूला काय असतं, छोटं असतं. आपण त्याच्यामध्ये दोन लेन्स वापरतात. जर उजव्या बाजूची जर लेन्स मोठी असेल बघा, उजव्या बाजूची लेन्स मोठी असेल आणि डाव्या बाजूची जर लेन्स लहान असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणतो. काय म्हणतो त्याला, कंपाऊंड मायक्रोस्कोप. आपण जर डायग्राम मध्ये बघितलं असेल पुस्तकामध्ये तर ह्याच्यामध्ये कसंही तुम्हाला दाखवते हे असं काहीतरी ह्याच्यामध्ये रेस काढलेली दाखवते. आपल्याला तशी घेणं नाही, आपल्याला फक्त काय लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये उजव्या बाजूचं हे लहान आहे का मोठं आहे हेच बघायचं. जर उजव्या बाजूचं लेन्स मोठी असेल तर त्याला काय म्हणायचं, कंपाऊंड मायक्रोस्कोप. आणि जर लहान असती तर त्याला आपण टेलिस्कोप म्हणतो. आपण टेलिस्कोप माहिती आहे, उजव्या हातामध्ये आपण टेलिस्कोपचं धरतो आणि उजव्या हातात आपला हित असतो उजवा, हे लहान असतं आणि कुठलं काय असतं मोठं, डाव्या हातामध्ये आपण मोठं धरतो असं. लक्षात. म्हणजे समजा हे जर मोठं असेल आणि हे छोटं असेल तर त्याला काय म्हणायचं, कंपाऊंड मायक्रोस्कोप. कुठं वापरतो आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप, प्रयोगशाळेमध्ये वापरतो. टू स्टडी द मायक्रोब्स, टू स्टडी द सेल्स, टू स्टडी द प्लांट सेल, ॲनिमल सेल.
लक्षात टू स्टडी द व्हायरसेस, मायक्रो ऑर्गॅनिझम ऑफ द डिसीजेस, हे स्टडी करण्यासाठी आपण कंपाऊंड मायक्रोस्कोपचा वापर करतो. तुम्हाला विचारतात त्याच्यावरती आयडेंटिफाय द डायग्राम, काय डायग्रामचं नाव आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप. कुठला क्वेश्चन असतो, कुठं वापरतो आपण, ह्याचा यूज कुठे करतात ह्याच्यामध्ये प्रयोगशाळेमध्ये, लॅबोरेटरीमध्ये. टू स्टडी द प्लांट सेल, ॲनिमल सेल तुम्ही लिहून काढायचं, समजलं. त्याच्यानंतर पुढं आहे नेक्स्ट 8 नंबरचा आहे आपला मेटलर्जी. मेटलर्जीमध्ये पहिलं असतं आयनिक कंपाऊंडचं. राईट द प्रॉपर्टीज ऑफ द आयनिक कंपाऊंड. राईट प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड्स. आता आयोनिक कंपाऊंड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे आपण जे घरी वापरतो ते मीठ. आपण घरी काय वापरतो, मीठ वापरतो, सोडियम क्लोराईड. त्या मीठाच्या प्रॉपर्टी लक्षात ठेवायच्या. पहिलं काय असतं, सॉल्ट इज सॉल्युबल इन, किंवा सॉल्ट इज सॉल्युबल इन वॉटर आपण असं म्हणतो. मग सॉल्ट म्हणजे काय असतं, आयनिक कंपाऊंड. पहिला पॉईंट आहे आयनिक कंपाऊंड्स. आयनिक कंपाऊंड्स आर soluble in water. Soluble in water. लक्षात. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे याच्यामध्ये त्याचा मेल्टिंग पॉईंट काय असतो, जास्त असतो. आयनिक कंपाऊंडचा मेल्टिंग पॉईंट तुम्हाला क्युरिझन मध्ये पण विचारतात. मेल्टिंग पॉईंट ऑफ द आयनिक कंपाऊंड्स आर ग्रेटर, हाय मेल्टिंग पॉईंट तुम्हाला विचारतात त्याच्यामध्ये. कुठला तुमचा पॉईंट काय आहे, आयनिक कंपाऊंड्स. Ionic compounds have high melting point. High melting point. हे दोन तरी पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा, आयनिक कंपाऊंड म्हणले की आपल्या डोळ्यासमोर मीठ आलं पाहिजे. मिठाच्या तुम्हाला गुणधर्म माहित आहे. मीठ कशामध्ये डिझॉल्व होतं, वॉटरमध्ये. आणि मीठ बघा आपण जर ह्याच्यामध्ये टाकलं, चुलीमध्ये टाकलं किंवा तव्यावर जर ठेवलं तर लगेच विरघळत नाही, ते उडून जातं. म्हणजे त्याचा मेल्टिंग पॉईंट काय आहे, सगळ्यात जास्त आहे, हाय मेल्टिंग पॉईंट आहे. कारण का, आता आपल्याला ग्युरिझनमध्ये विचारतात. हे दोन पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. राईट द प्रॉपर्टीज म्हणलं आयनिक कंपाऊंड्स आर सोल्युबल इन वॉटर, आपण पाण्यामध्ये विरघळतो मीठ. आणि दुसरं, त्याच मीठाला आपण कशामध्ये टाकायचं, तव्यावर किंवा चुलीवर टाकायचं तर ते लगेच उडून जात असं तर आवाज येतो. म्हणजे काय, त्याचा मेल्टिंग पॉईंट काय आहे, जास्त आहे, हाय मेल्टिंग पॉईंट आहे. सहजासहजी ते वितळत नाही, जर मेल्ट होत नाही, मग त्याचा मेल्टिंग पॉईंट काय आहे, हाय आहे. हे ते दोन प्रॉपर्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. कशावर लक्षात ठेवायचं, मीठ. आपल्या घरचं रोजच्या वापरातलं मीठ, त्याच्यावर आपण हे उत्तर लक्षात ठेवलं आहे. पुढे विचारलं तुम्हाला ग्युरिझनमध्ये काय विचारलंय बघा. ग्युरिझनमध्ये आयनिक कंपाऊंड्सचा हाय मेल्टिंग पॉईंट. तुम्हाला ग्युरिझन विचारलंय. Ionic compounds have high melting point. Ionic compounds have high melting point. त्याचं उत्तर बघा. आता माहिती आहे तुम्हाला, आयोनिक कंपाऊंड्स म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर मीठच आलं पाहिजे. आपल्या घरातलं जे रोजचं आपण मीठ वापरतो ते मीठच तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. मीठाचं सूत्र आहे Na+ आणि Cl-. तर काय रिझन आहे याच्यामध्ये, आयनिक कंपाऊंड्स आर इन अ सॉलिड स्टेट. कुठल्या फॉर्ममध्ये असतात, सॉलिड स्टेटमध्ये असतात. आणि त्याच्यामध्ये एक प्लस आयन असतं, एक मायनस आयन असतं. त्या दोघांमधलं जे अट्रॅक्शन आहे, स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तुम्ही रिझनमध्ये काय लक्षात ठेवू शकता बघा. याच्यामध्ये प्लस आहे, याच्यामध्ये मायनस आहे. स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय, याच्यामध्ये स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हाच पॉईंट लक्षात ठेवायचा, स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन. पुन्हा बिटवीन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन. बिटवीन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन. बरोबर ते सांगतो का बरं त्याचा मेल्टिंग पॉईंट जास्त असतो. तुम्हाला माहिती आहे मीठा सूत्र आहे NaCl. Na+ असतं, Cl- असतं.
ह्या दोघांमध्ये जे अट्रॅक्शन आहे ते कसं आहे, स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन असल्यामुळं त्याला ब्रेक करण्यासाठी काय लागते, एनर्जी जास्त लागते, म्हणून त्याचा मेल्टिंग पॉईंट काय असतो, जास्त असतो. लक्षात आपल्या डोळ्यासमोर हे चालू पाहिजे नीट. Na+Cl- स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, प्लस आहे एक मायनस आहे, सहजासहजी ब्रेक होत नाही. समजलं. त्याच्यानंतर पुढे आहे या धड्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ते डायग्राम देतो तुम्हाला. आपल्या रोजच्या जीवनातले 2 डायग्राम असतात. एक तुम्हाला माहिती आहे बांधकामाच्या ठिकाणी अशी चाळणीचं असं चित्र असतं, हे असं एक चित्र असतं तुम्हाला माहिती आहे. बांधकामाच्या ठिकाणी आपण एक चाळणी असते बघा, वाळू चाळण्यासाठी. सेम तसं असतं. त्याला काय म्हणायचं, विल्फ्ली टेबल. रोजच्या जीवनातले जर उदाहरण तुम्हाला दिसले, एक हे आणि एक आहे आणखी एक आपण बघितलं हे असं. लक्षात. हे आपण गिरणीच्या ठिकाणी वापरतो. हे दोन्ही उदाहरणं आपल्या रोजच्या जीवनामध्ये आहेत. पहिलं आहे चाळणीसारखं दिसतंय आणि हे गिरणीसारखं दिसतंय. तुम्ही सरळ लक्षात ठेवा. चाळणी कुठं वापरतो आपण, बांधकामाच्या ठिकाणी. आणि गिरणी कशासाठी वापरतो आपण, गिरणी आपले ज्वारी वगैरे घोळण्यासाठी आपण गिरणीचा वापर करतो. हे जे 2 डायग्राम दिसले, ही डायग्राम दिसली तर याला काय लक्षात ठेवायचं, विल्फ्ली टेबल. काय नाव आहे याचं, विल्फ्ली टेबल. आणि ह्या डायग्रामचं नाव आहे काय, हायड्रोलिक सेपरेशन. किंवा तुम्हाला हे हायड्रोलिक वगैरे शब्द लक्षात राहत नाही तर अवघड जातं. सेपरेशन बेस्ड ऑन वॉटर. सेपरेशन बेस्ड ऑन वॉटर. लक्षात. हे तरी तुम्हाला लक्षात ठेवायचं, सेपरेशन बेस्ड ऑन वॉटर. आणि हे आहे विल्फ्ली टेबल. समजलं. दोन्ही कुठली जरी डायग्राम, हे दोन्ही वस्तू जे आहेत, हे दोन्ही जी डायग्राम ते आहेत ते आपल्या रोजच्या जीवनामध्ये. हे टेबल आहे, कुठलं टेबल आहे, विल्फ्ली टेबल. त्याला आपण मराठीमध्ये चाळणी आपल्या रोजच्या जीवनामध्ये उदाहरण आहे. गिरणी पण आपण बघितलेली आहे. त्याच्यामध्ये सेपरेशन बेस्ड ऑन वॉटर हे आहे विल्फ्ली टेबल. आता पुढे प्रश्न असतो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. ऑन विच प्रिन्सिपल किंवा कुठल्या बेसिसवर डिपेंड असतात, त्याचं काय, ग्रॅव्हिटेशनल मेथड आहे. ह्या कुठल्या मेथड आहेत, ग्रॅव्हिटेशनल सेपरेशन मेथड. दोन्हीमध्ये पण बघा, चाळणीमध्ये जसं आपण वाळू टाकतो त्यावेळेस कुठले खडे मोठे पुढे येतात, मोठे खडे पुढे येतात, लहान खडे मागे पडतात. तिथं पण काय होतं, कुठले खडे बाहेर खाली येतात, मोठे खाली येतात आणि हलके काय वर जातात. म्हणजे मोठी जी वस्तू जी असते ते वरून सोडली आपण, मोठी वस्तू खाली येते आणि लहान वस्तू काय असते थोडीशी वर राहते. हेच आहे. मग ह्याचा प्रिन्सिपल कुठला, ह्याच्या मागचं उत्तर आहे तुमचं ग्रॅव्हिटेशनल सेपरेशन मेथड. त्या दोन्ही ज्या मेथड आहेत त्या कशावर डिपेंड आहे, ग्रॅव्हिटेशनल सेपरेशन मेथड आहे. लक्षात. म्हणजे हे दोन्ही आपल्या रोजच्या जीवनामध्ये आहेत आणि आपल्याला रोज आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिटेशन आपण रोजच बघतो. खडू सरळ सरळ आठवायचा, खडूवरून खाली सोडायचा पेपर लिहित असताना, किंवा पेन थोड्या वेळ खालून वर सोडायचा असा. म्हणजे हे काय आहे, ग्रॅव्हिटेशनल सेपरेशन मेथड आहे. समजलं. चाळणी, गिरणी, विल्फ्ली टेबल म्हणायचं, ह्याला सेपरेशन बेस्ड ऑन वॉटर म्हणायचं. कुठल्या मेथडवर डिपेंड आहे तर कशावर आहे, ग्रॅव्हिटेशनल सेपरेशन मेथड आहे. समजलं. त्याच्यानंतर पुढे बघा, पुढलं डायग्राम असं तुम्हाला माहित आहे. हे तर लक्षात येतं, मॅग्नेटिक सेपरेशन तर लगेच लक्षात येतं. 2 चाकं दिसली असते, एक चाक दिसलं, एक चाक दिसलं, याचा टेबल असतो. त्याला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना काय आहे, मॅग्नेटिक. एक मॅग्नेटिक फील्ड आहे, एक नॉन मॅग्नेटिक फील्ड आहे. मग कुठले पदार्थ आपण सेपरेट करतो याच्यावरती प्रश्न असतो. आयडेंटिफाय द डायग्राम. काय डायग्राम आहे तुम्हाला माहिती आहे, मॅग्नेटिक सेपरेशन मेथड आहे. या डायग्रामचं नाव काय आहे, मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. हे लक्षात राहतं तुमच्या, सेपरेशन मेथड. कुठले पार्टिकल्स आपण सेपरेट करतो, लई लक्षात आलं पाहिजे. कुठले पार्टिकल सेपरेट करतो आपण, मॅग्नेटिक पार्टिकल अँड नॉन मॅग्नेटिक पार्टिकल. क्वेश्चन असतो, which particle separated, which particle separated. कुठले पार्टिकल सेपरेट करतो आपण, मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिक. मॅग्नेटिक अँड नॉन मॅग्नेटिक. लक्षात राहायला पाहिजे. त्यानंतर पुढले डायग्राम आहे तुमच्याकडे. परत एक सांगतो, हे 2 रोलर दिसले, 2 चाकं दिसली तर आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे कुठलं सेपरेशन मेथड आहे, मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. कुठले पार्टिकल आपण सेपरेट करतो, मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिक पार्टिकल सेपरेट करतो. कुठली डायग्राम आहे तुमच्या लक्षात आली पाहिजे, अशी डायग्राम असते. त्याच्यामध्ये एक असं
आणि तसा हे असतं ते त्या डायग्रामचं नाव आहे फ्रोथ फ्लोटेशन. फ्रोथ फ्लोटेशन, फ्रोथ फ्लोटेशन मेथड. फ्रोथ फ्लोटेशन, फ्रोथ म्हणजे काय? फेस. फेस कधी येतो? आपण रोजच्या आयुष्यामध्ये पण आपण करू शकतो. पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये तेल मिक्स करायचं आणि त्यात थोडं हलवायचं, लगेच वर फेस आल्यासारखं जमा होतो. म्हणजेच पाणी आणि तेल एकत्र मिक्स केलं, त्याला थोडंसं हलवलं काय होतं, त्यामध्ये फेस येतो. बघा ह्याच्यामध्ये पण पाणी मिक्स केले, पाण्यामध्ये वरचा लेअर आपण वेगळा काढू, त्या वरच्या लेअरमध्ये काय सगळं तेलच आहे इथं, लक्षात. आणि त्याला जसं आपण ढवळतोय असं रवीसारखं ठेवा ढवळणे, त्याला ढवळलं आपण असं हलवलं की लगेच काय होतं, असा वर फेस तयार होतो. म्हणजे डायग्रामचं नाव काय तुमच्या? फ्रोथ फ्लोटेशन मेथड. कुठलेही पार्टिकल सेपरेट करतो आपण. कुठला क्वेश्चन असतो? व्हिच पार्टिकल सेपरेटेड. कोणत्या प्रकारचे पार्टिकल आपण सेपरेट करतो? कुठले पार्टिकल सेपरेट करतो आपण याच्यामध्ये? वॉटर सोल्युबल आणि ऑइल सोल्युबल. वॉटर सोल्युबल अँड वॉटर इनसोल्युबल असं जरी लिहिलं तरी चालतं तुम्हाला. वॉटर इनसोल्युबल, वॉटर सोल्युबल आणि वॉटर इनसोल्युबल पार्टिकल्स आपण काय करतोय? सेपरेट करतोय. इथे लक्षात बघा, वॉटर सोल्युबल हे त्याच्यामध्ये वेळ करणार. आता वॉटर इनसोल्युबल जे आहे ते कशामध्ये वेळ करणार? तेलामध्ये वेळ करणार. त्यामुळे कुठले पार्टिकल आपण सेपरेट करतो? वॉटर सोल्युबल आणि वॉटर इनसोल्युबल. ते हायड्रोफिलिक, हायड्रोफोबिक शब्द आपल्या डोक्यावरून जातात, ते नका लक्षात ठेवायचे, साधे लक्षात ठेवायचे. वॉटर सोल्युबल आणि वॉटर इनसोल्युबल. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कुठलं ऑइल वापरलेलं असतं तुम्हाला विचारतात त्याच्यामध्ये युरिझनमध्ये. पाईन ऑइल आर युज्ड फॉर फ्रोथ फ्लोटेशन. आपण तुम्हाला विचारले कुठलं ऑइल वापरतो आपण? पाईन ऑइल. कुठलं ऑइल वापरायचं? पाईन ऑइल इज युज्ड फॉर फ्रोथ फ्लोटेशन. असं जर विचारलं तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे युरिझनमध्ये. का वापरलं आपण पाईन ऑइल? कारण हे वॉटर इनसोल्युबल. कोणते इनसोल्युबल? वॉटर इनसोल्युबल पार्टिकल. वॉटर इनसोल्युबल पार्टिकल्स आर इझिली सोल्युबल इन. कशामध्ये सोल्युबल होतात? पाईन ऑइलमध्ये. वॉटर इनसोल्युबल जे पार्टिकल आहेत ते कशामध्ये सोल्युबल होतात? पाईन ऑइलमध्ये सोल्युबल होतात आणि त्याचा काय तयार होतो? फोम तयार होतो, फ्रोथ तयार होतो. त्याच्यामुळे आपण काय वापरतो? पाईन ऑइल. हे तुम्ही महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. वॉटर इनसोल्युबल पार्टिकल इझिली सोल्युबल इन पाईन ऑइल. तेवढं जर लिहिलं तर तुम्हाला एखादा मार्क तुम्हाला सहज चेक करणार देऊन देतो, लक्षात. त्याच्यानंतर पुढे आहे तुम्हाला काही डायग्राम दिले असतात, काही आकृती दाखवतात, ज्या ठिकाणी ते पुतळा उभारलेलं दाखवतात किंवा ती चेन आहे बघा आपल्या पुस्तकामध्ये. तर विद्यार्थी तुम्हाला विचारलं असतं, असा पुतळा देतात त्या ठिकाणी, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा पुतळा आहे, तर तिथं उत्तर लिहा, आयडेंटिफाय द डायग्राम किंवा आयडेंटिफाय द कन्सेप्ट बिहाइंड दिस, असं तुम्हाला एखादा क्वेश्चन विचारलं असतं. त्याच विद्यार्थी लिहून काढतात स्टॅच्यू आहे, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. तुम्हाला नाव विचारले काय? ते नाही विचारलं, तुम्हाला त्याच्या मागचं कन्सेप्ट विचारलंय. तर ते कशाचे डायग्राम आहे? इफेक्ट ऑफ करोजन. त्या डायग्रामचं नाव काय आहे? इफेक्ट ऑफ करोजन. काय डायग्रामचं नाव आहे? इफेक्ट ऑफ करोजन हे त्या डायग्रामचं नाव आहे. विद्यार्थी सरळ लिहून काढतात स्टॅच्यू आहे म्हणून, चुकीचं आहे ते. काय लिहायचं तुम्ही? इफेक्ट ऑफ करोजन. आता करोजन म्हणजेच काय तुम्हाला विचारतात परीक्षेला. डिफाईन करोजन खूप वेळा विचारले. डिफाईन करोजन. तर ज्यावेळेस आम्ही पेपर चेक करतो त्यावेळेस विद्यार्थ्यांनी सरळ तिथे लिहून काढले असतात. त्या रस्टची डेफिनेशन लिहिलेली असते पूर्ण. करोजन विचारले डेफिनेशन लिहितात रस्टची. तर मी तुम्हाला सांगतो बघा या ठिकाणी करोजनमध्ये सी आहे. सीच्या पुढे लेटर काय आहे? डी आहे. डी म्हणजे डीके ऑफ कोणाचं? मेटल्स. डीके ऑफ मेटल्स ड्यू टू वॉटर वेपर किंवा ऑक्सिजन. वॉटर वेपर ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज अ करोजन. त्याला काय म्हणायचं?
इज कॉल्ड कोरोजन. डेफिनेशन लक्षात ठेवायचे. आपण कशाला लक्षात ठेवले बघा, इथं सी आहे, इथं डी आहे. सी फॉर कोरोजन, उत्तराची सुरुवात. डी फॉर डिके, डिके ऑफ मेटल्स. कुणाचं कोरोजन होते? मेटल्स. ड्यू टू कशामुळं? वॉटर वेपर किंवा ऑक्सिजन डिपॉझिट झाल्यामुळं हे काय होतं, त्याला त्या इफेक्टला आपण काय म्हणतो? कोरोजन असं म्हणतो. लक्षात. त्याच्यानंतर आता रस्टची डेफिनेशन बघा, लक्षात आली पाहिजे. रस्ट डिफाईन. रस्ट म्हणजेच काय असतं? कुठला? आर लक्षात ठेवायचं. रस्ट म्हणजे आर म्हणजे रेडिश ब्राउन कलर. रेडिश ब्राउन कलर्ड लेयर is formed on iron. लक्षात. आर वरून लक्षात ठेवायचं. आर फॉर रस्ट आणि आर फॉर रेडिश. उत्तर लक्षात ठेवून तुम्ही काय लक्षात ठेवलं? आर फॉर रेडिश, आर फॉर रस्ट. कोरोजनची मला सांगितलं तुम्हाला, हे कोरोजनची डेफिनेशन आहे तुमची. कोरोजन काय लक्षात ठेवलं तुम्ही? सी फॉर कोरोजन, इथं डी फॉर डीके. सीच्या नंतरचं लेटर डी, इथं आर म्हणून लक्षात ठेवा. म्हणजे तुमची इथं जमली होत नाही. काही विद्यार्थी कोरोजन विचारले असतं की ही डेफिनेशन इथे लिहितात, असं चुकीचं होतं. त्यामुळे तुमचं पाठ असताना पण तुमचं मार्ग जातं. लक्षात ठेवा. आर फॉर रस्ट, आर फॉर रेडिश, सी फॉर कोरोजन, डी फॉर डीके. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे, आपण तुम्हाला विचारतात राईट द प्रिव्हेंटिव्ह मेजर फॉर द कोरोजन थांबवण्यासाठी आपण कोणकोणते उपाय वापरतो? प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय वापरतो? पहिलं आपण ऑइल और किंवा त्याच्यावर पेंट देतो आपण. यूज पेंट और ऑइल. आपण पेंट किंवा ऑइल वापरतो. दुसरं आहे लेयर ऑफ नॉन कोरोसिव्ह मेटल. नॉन कोरोसिव्ह मटेरियलचा आपण काय करतो? त्यावरती लेयर देतो. हे दोन तरी लक्षात ठेवा. आपण काय वापरतो? पेंट किंवा ऑइल वापरतो आणि लेयर ऑफ नॉन कोरोसिव्ह मटेरियल ऑन कोरोसिव्ह मटेरियल आपण दिलं, काय करतो? ते प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे. हे दोन तरी याच्यामध्ये लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर हे दोन मार्गाला कधी लिहू शकतात. हे दोन प्रिव्हेंटिव्ह मेजर लिहून काढायचे. काय आहे आपल्याला माहित आहे, आपण आपलं गेट जे आहे घरातलं ते गंजू नये किंवा दरवाजा वाजू नये. मग आपण लगेच दरवाजाच्या ह्याच्यामध्ये तेल सोडतो किंवा गेट जर जास्त दिवस राहतो आपण गेटला नेहमी कलर लावतो, खिडक्यांना कलर लावतो. का? यूज द पेंट और ऑइल. त्यानंतर आपण काय करतो? गंजू नये म्हणून कधी कधी त्याला प्लास्टिकचं कवरिंग किंवा एखादी लोखंडी वस्तू असेल तर आपण त्याला हे करतो, त्याच्यावरती काय लावतो? लेअर लावतो. कशाचा? नॉन कोरोसिव्ह मटेरियलचं लेअर त्याच्यावरती देतो आपण. पुढं आहे माहिती तुम्हाला ॲनोडायझिंग. लक्षात ठेवायचं. ॲनोडायझिंग म्हणलं की ह्याच्यामध्येच येते बघा झिंक म्हणजे झिंक. कशाचा लेअर द्यायचा आहे? झिंकचा लेअर द्यायचा आहे. कोणावरती? आयर्नवरती. झिंक लेअर ऑन आयर्न. कशावरून लक्षात ठेवलं तुम्ही? झिंकवरून लक्षात ठेवलं. झिंक कशावरती? आयर्नवरती. एक्झाम्पल काय ॲनोडायझिंगचे? स्टेपलर पिन. स्टेपलरच्या पिन आपण लक्षात ठेवू शकतो. सेफ्टी पिन. हे सगळं कशाचं एक्झाम्पल आहे? ॲनोडायझिंगचं. त्यानंतर आहे टायनिंग. टायनिंग म्हणजे काय? लेअर ऑफ टीन. शब्दामध्येच आहे टीन. लेअर ऑफ टीन. टीनचा लेअर लावायचा. कोणावरती? कॉपरवरती. कॉपर किंवा ब्रासवरती आपण कशाचा लेअर दिला? टीनचा. त्यालाच आपण हे शब्द असतो बघा, कलई शब्द असतो एक, त्यालाच आपण काय म्हणतो? कलई करायचं. लक्षात. हे लक्षात ठेवायचं. त्याचे एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे. आपण जे ह्याच्यामध्ये देवाची भांडी असतात, आतल्या बाजूला काय असते? एक वेगळा थर असतो बघा देवाच्या भांड्यामध्ये. त्यानंतर पुढे आहे पुसतो. त्यानंतर आहे पॅनिंग झालं. आणि महत्त्वाचं आहे याच्यामध्ये
ॲलॉय. तुम्हाला हा सारखा प्रश्न विचारला असतो, डिफाईन ॲलॉय. काय विचारले बघा, डिफाईन ॲलॉय अँड गिव्ह एक्झाम्पल. गिव्ह एक्झाम्पल. ॲलॉय म्हणजे काय, मिक्सचर. आपण आपल्यासमोर मिक्सर लक्षात ठेवायचं. आपलं घरातलं जे मिक्सर आहे ते लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं, मिक्सर. जे आपल्या घरामध्ये मिक्सर असतं त्याचं उत्तर हे लक्षात ठेवायचं. काय करायचं, मिक्सरमध्ये आपण काय काय टाकतो, कांदा, टोमॅटो, हे काय करतो, एकत्र मिक्स करतोय. सेम ह्याच्यामध्ये पण काय करायचं, आपल्याला मिक्सचर करायचं आहे. काय करायचं आहे, मिक्सचर ऑफ मेटल. उत्तर लक्षात ठेवा, मिक्सचर ऑफ वन मेटल. आता इथं आपण कांदा टोमॅटो लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं, वन मेटल विथ other metal or non-metal with, हे शब्द महत्वाचा आहे, with definite proportion. बघा आपल्याला काय करायचं आहे, मिक्सर लक्षात ठेवायचं आहे. काय शब्द लक्षात ठेवायचा, मिक्सर. मिक्सरमध्ये आपण काय टाकतो, टोमॅटो टाकतो, कांदा टाकतो, परंतु तो सुद्धा प्रमाणामध्ये टाकतो. दोन्हीचं प्रमाण काय असतं, मिक्स असतं. विथ डेफिनेट प्रोपोर्शनमध्ये असतं. काही जरी करायचं म्हणलं, आपल्याला पेस्ट करायचं म्हणलं तर दोघांचं प्रोपोर्शन कसं असलं पाहिजे, डेफिनेट प्रोपोर्शन. जबाबदार देतात मिक्सचर ऑफ. मिक्सरमध्ये आपण काय करतो, मिक्सचर करतो. मिक्सचर ऑफ वन मेटल विथ अदर मेटल ऑर नॉन मेटल विथ डेफिनेट प्रोपोर्शन इज कॉल्ड ॲज अ ॲलॉय. समजलं, उत्तर कशावरून लक्षात ठेवलं, आपल्या घरातलं मिक्सरवरून लक्षात ठेवलं. वन मेटल विथ अनदर मेटल. एक्झाम्पल बघा याचे एक्झाम्पल आहेत. आपण स्टेनलेस स्टीलची भांडी वापरतो. एक्झाम्पल आहे स्टेनलेस स्टील, ब्रॉन्झ किंवा ब्रास. ब्रॉन्झ लक्षात ठेवा. दोन एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवता, स्टेनलेस स्टील आणि ब्रॉन्झ. समजलं, अशा प्रकारे आपला हा 8वा धडा आपण संपवतो आहे. त्याच्यानंतर शेवटचा जो धडा महत्त्वाचा आहे तो आहे 9वा. 9th लेसनमध्ये, याच्यामध्ये 9th लेसनमध्ये तुम्हाला माहिती आहे कार्बन कंपाऊंड. कार्बन कंपाऊंडमध्ये तुम्हाला 2-3 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. पहिला आहे फंक्शनल ग्रुप. पहिला पॉईंट आहे फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप म्हणजे आपलं आडनाव लक्षात ठेवायचं. फंक्शनल ग्रुप म्हणजे काय, तुमचं आडनाव, सरनेम. आडनावावरून आपण एखाद्या विद्यार्थ्याचं हे लक्षात ठेवू शकतो, त्याचं गुणधर्म लक्षात ठेवतो. आपण बघा एखाद्या तुमच्या मित्राचं नाव घेतलं, आपल्याला लगेच त्याचे गुणधर्म लक्षात येतो. तो भांडकुदळ आहे, शांत होता किंवा शिडका होता, हे आपल्याला लगेच लक्षात येतं. कशावर लक्षात येतं, त्या आडनावावरून. सेम तसं प्रत्येक एलिमेंटला किंवा प्रत्येक मॉलिक्यूलला किंवा प्रत्येकाला काय लावलेला आहे, फंक्शनल ग्रुप लावलेला असतो. तो फंक्शनल ग्रुप काय एक्सप्लेन करतो, त्याच्या प्रॉपर्टीज लक्षात सांगतो तुम्हाला. जसं आडनावावरून आपल्या गुणधर्म समजले, तसंच ह्या फंक्शनल ग्रुपवरून त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स समजतात, ते प्रॉपर्टी लक्षात ठेवतात. बघा फंक्शनल ग्रुप म्हणजे काय असतं, ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम. एक्सप्लेन, काय एक्सप्लेन करते, एक्सप्लेन प्रॉपर्टीज ऑफ दॅट कंपाऊंड. त्या कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज जो एक्सप्लेन करतोय, प्रॉपर्टीज ऑफ दॅट कंपाऊंड इज कॉल्ड एज अ फंक्शनल ग्रुप. आपण काय लक्षात ठेवलं, आडनावावरून लक्षात ठेवलं. आडनावावरून आपल्याला गुणधर्म समजतात. तसंच एखाद्या ग्रुपवरून, ॲटमचा जो ग्रुप असतो तो काय एक्सप्लेन करतोय, त्याच्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन करतोय, त्यालाच आपण काय म्हणायचं, फंक्शनल ग्रुप. एक्झाम्पल आहेत त्याचे तुमचे लक्षात ठेवायचे. एक्झाम्पल OH, COOH किंवा CO, हे एक्झाम्पल आहे त्याचे. हे झालं फंक्शनल ग्रुप. काय तुम्ही लक्षात ठेवलं, आडनावावरून आपल्या एखाद्या मित्राचं त्याचा गुणधर्म समजतो. भांडकुदळ आहे, चिडका आहे, सेम तसंच आहे याच्यामध्ये पण. त्याच्यानंतर पुढे आहे, तुम्हाला विचारतात राईट द प्रॉपर्टीज ऑफ द कार्बन. काय प्रश्न आहे, राईट द कॅरेक्टरिस्टिक्स
ऑफ कार्बन. पहिला आहे बघा, पहिली प्रॉपर्टी आहे कॅटेनेशन. तुम्हाला ह्याच्यामध्ये पण विचारलं काय कॅटेनेशनचं राईट नोट ऑनला पण विचारते आणि ह्याच्यामध्ये पण पहिली प्रॉपर्टी काय कॅटेनेशन. आपण ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं रक्षाबंधनचं सण लक्षात ठेवायचं. रक्षाबंधनला आपण काय करतो, राखी बांधतो, बरोबर की नाही. सकाळी बहीण तुम्हाला काय बांधते, राखी बांधते. त्याच्यानंतर दुपारी तुम्ही निवांत राहिले की काय करता, झोप लागू नये किंवा कंटाळ्यासारखं झालं की आपण काय करतो, पत्ते खेळतो. पत्ते काय खेळतो, एका दुरी तिरी, बरोबर की नाही. आता ह्याच्यामध्ये कॅटेनेशन म्हणजेच काय, बंधन. बंधन म्हणजे काय, रक्षाबंधन लक्षात ठेवायचं. मराठीमध्ये त्याला मालिका बंधन म्हणतो आपण. इथं काय लक्षात ठेवायचं, रक्षाबंधन लक्षात ठेवायचं. आपण आपल्या बहिणीकडे जातो त्यावेळेस काय जास्त त्याला रक्षाबंधन म्हणतो. आता ह्याच्यामध्ये कॅटेनेशन म्हणजे बघा, हा कार्बन दुसऱ्या कार्बनला राखी बांधतोय, हा कार्बन दुसऱ्या कार्बनला राखी बांधतोय, हा कार्बन दुसऱ्या कार्बनला राखी बांधतोय. असं हे काय चाललंय, आपलं रक्षाबंधन चाललंय. हा कार्बन ह्याला बांधतोय, हा कार्बन याला, हा कार्बन याला, हा याला, हा याला, असं एक बिग स्ट्रक्चर तयार होतं. त्यालाच काय म्हणायचं, कॅटेनेशन. कशावर लक्षात ठेवलं तुम्ही, रक्षाबंधन लक्षात ठेवलं. त्यालाच काय म्हणायचं, कॅटेनेशन. त्याला मराठीमध्ये मालिका बंधन किंवा श्रृंखला बंधन असं म्हणतात. समजलं. पहिली प्रॉपर्टी काय तुमची, कॅटेनेशन. वन कार्बन. तुम्हाला काहीच लक्षात राहत नसतं तर ही डायग्राम तर लक्षात ठेवू शकता. एक कार्बन दुसऱ्या कार्बनला राखी बांधते, दुसरा तिसऱ्याला, तिसरा चौथ्याला, चौथा पाचव्याला, पाचवा सहाव्याला, असं कितीही तुम्ही काढू शकता. ही झाली पहिली प्रॉपर्टी. दुसरी प्रॉपर्टी, रक्षाबंधन झालं, दुपारी सगळे दमले, झोपाच्या वेळेस त्यांनी काय चालू केलं, पत्त्याचा डाव चालू केला. पत्त्याला काय चालू केलं, एका दुरी तिरी. म्हणजेच कार्बनमध्ये एकेरी बंध असू शकतो, कार्बनमध्ये दुहेरी बंध असू शकतो आणि कार्बनमध्ये तिहेरी बंध असू शकतो. म्हणजे दुपारी त्यांनी काय केलंय, एका दुरी तिरी असं तरी लक्षात ठेवायचं. म्हणजे कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असू शकतं, कार्बनमध्ये डबल बॉन्ड असू शकतो किंवा कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड असू शकतो. हे दोन तरी पॉईंट तुमच्या सहज लक्षात राहतात. कशावरून लक्षात ठेवायचे, रक्षाबंधन म्हणून लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर पुढे आहे हे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर पाठीमागच्या धड्यामध्ये थोडेसे पॉईंट सांगतो. आपलं एक राहिले बघा, महत्त्वाचे 2 पॉईंट्स आहेत. 3 मार्कला तुम्हाला सदस्य जास्त वेळ विचारलेले आहे. राईट फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन केमिकल रिएक्शन. अफेक्टिंग ऑन केमिकल रिएक्शन हे विचारतात. राईट फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन केमिकल रिएक्शन. आता केमिकल रिएक्शनच्या धड्यामध्ये येते. इथं काय लक्षात ठेवायचं, तुम्ही चहा लक्षात ठेवायचा. आपण चहा करतोय घरामध्ये. चहा करत असताना पहिल्यांदा कशावर डिपेंड असतं, पहिला पॉईंट याच्यामध्ये 3 मार्काला क्वेश्चन भरपूर वेळा विचारलेला आहे. राईट द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द केमिकल रिएक्शन किंवा रेट ऑफ द केमिकल रिएक्शन. ऑन रेट ऑफ केमिकल रिएक्शन असं भरपूर वेळा प्रश्न विचारला. आपण उत्तर लक्षात ठेवून काय लक्षात ठेवायचं, चहा करत असताना आपण काय सुरुवातीला वापरतो, साखरची साईज डिपेंड अपॉन साईज ऑफ रिएक्टंट. म्हणजे चहा करत असताना आपण सुरुवातीला काय वापरली, साखर वापरली. लक्षात, साखरेची साईज जर साईज मोठी असेल तर चहाला वेळ लागतो. साखर जर बारीक दळलेली असेल तर चहा काय होतो, लवकर होतो. म्हणजे रेट ऑफ रिएक्शन इज डिपेंड अपॉन साईज ऑफ द रिएक्टंट. लक्षात. ह्याच्यावर तुम्हाला शहाबादी फरशीचे एक विचार बघा. शहाबादी फरशीचे तुकडे आहेत आणि दुसरा आहे शहाबादी फरशीचा चुरा आहे. तो डायल्यूटेड सेलमध्ये कुठला विरघळतो लवकर, तर चुरा लवकर विरघळतो. कारण की फरशीचे तुकडे आहेत मोठे मोठे आणि हे बारीक चुरा आहे, तर चुरा लवकर विरघळतो. हा जनरल क्वेश्चन आहे आपल्या रोजच्या आयुष्यामधला. साखरेवर लक्षात ठेवायचं, साखरचे कण आहेत आणि दुसऱ्या हातामध्ये बारीक दळलेली साखर. तर कुठलं लवकर चहा होईल, दळलेल्या साखरेचा चहा होईल, लवकर होईल. म्हणजे साईज ऑफ रिएक्टंट. दुसरा आहे टेम्परेचर. दुसरा पॉईंट आहे टेम्परेचर. डिपेंड अपॉन टेम्परेचर. टेम्परेचर जास्त असेल तर रेट ऑफ रिएक्शन जास्त असेल, टेम्परेचर कमी असेल तर रेट ऑफ रिएक्शन काय असेल, कमी असेल. हे लक्षात ठेवायचं. हे जनरल आहे. म्हणजे उत्तर काय लक्षात ठेवतो तुम्ही, साईज ऑफ रिएक्टंट आणि टेम्परेचर. हे 2 तरी पॉईंट तुम्ही लिहून काढायचे. किमान तुम्हाला एक दुसरा तरी मार्क ह्याच्यामध्ये व्यवस्थितपणे मिळतो. आणखी एक राहिला तुमचा फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन ॲक्सिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी. कोणकोणते फॅक्टर्स असतात ॲक्सिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटीवरती अफेक्ट करणार आहे. हा शेवटचा पॉईंट आहे आपल्या ह्याच्यामधला. राईट द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन
व्हॅल्यू ऑफ g असं पण विचारते, और acceleration due to the gravity, acceleration due to gravity हा पहिल्या धड्यावरचा प्रश्न आहे, जो 3 मार्काला जास्त वेळा विचारला म्हणून मी तुम्हाला तरी रिवाइज करतोय. बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटी म्हणजे की ग्रॅव्हिटेशन म्हणजे पहिला धडा. पहिल्या धड्यामध्ये आपण जे उत्तर कसं लक्षात ठेवू शकतो, पहिल्यांदा काय करायचं, आपण वर बघायचं, उत्तर लिहित असताना वर बघायचं. वर म्हणजे इट डिपेंड अपॉन हाईट, इट डिपेंड्स ऑन हाईट, डिपेंड्स ऑन हाईट. लक्षात एकदा वर बघितलं, वर बघायचं सांगितलं, एकदा खाली बघायचं. खाली बघायचं म्हणजे काय करायचं, इट डिपेंड अपॉन डेप्थ, डिपेंड्स ऑन डेप्थ. आणि तिसरा पॉइंट आहे इट डिपेंड अपॉन सरफेस, म्हणजे एकदा वर बघितलं उत्तर लिहित असताना एकदा वर बघायचं, एकदा खाली बघायचं आणि एकदा स्वतःकडे बघायचं. स्वतःकडे बघायचं म्हणजे सरफेस, इट डिपेंड अपॉन सरफेस, depends on surface of the earth, surface of earth. आता सरफेस ऑफ साईज जरी त्याचं हे जर लक्षात ठेवलं तर हाईट, डेप्थ म्हणजे एकदा वर पाहिलं तर तुम्ही कसं लक्षात ठेवणार, वर खाली आणि कुणाकडे बघायचं, वर स्वतःकडे बघायचं, स्वतःकडे पाणी. उत्तर लक्षात ठेवताना एकदा वर कशासाठी बघायचं आहे, हाईटसाठी, एकदा खाली कशासाठी बघायचं आहे, डेप्थसाठी, आणि स्वतःकडे कशासाठी बघायचं आहे, सरफेस. आता ह्याच्यामध्ये जे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये पण एक प्रश्न असतो, हा मला वाटतं तुम्हाला कळलं असेल. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवू शकता, हाईट जशी वाढेल तसं व्हॅल्यू ऑफ द ग्रॅव्हिटी काय होणार आहे, डिक्रीज होत आहे. हे सुद्धा डिक्रीज होणार आहे. ही तर सुरुवातीला आपल्याला वाटतं की इन्क्रीज होत असेल, पण जसं आपण सेंटरला जाऊ तसं व्हॅल्यू काय होत आहे, सगळ्यामध्ये डिक्रीजच होत. लक्षात ठेवायची, व्हॅल्यू ऑफ द ऍक्सिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी डिक्रीजच होणार आहे तिन्ही पॉईंटमध्ये. आता त्याच्यामध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला विचारतात शेवटचं. बघा कशावरती जास्त व्हॅल्यू असते, तर व्हॅल्यू सगळ्यात जास्त कोणावरती असते, कोर. मला माहिती आहे, ही डायग्राम माहिती आहे सगळ्याला. आपण हे आपलं हे आहे अर्थचीच, म्हणजे आपण असं लक्षात हे इलिप्स आहे. लक्षात त्याला ही जे असतं ते पोल म्हणतो याला आपण. त्याला काय म्हणायचं, पोल, टी उभा आहे पोल. आणि याला काय म्हणतो आपण, इक्वेटर. याला काय म्हणतो आपण, इक्वेटर. आणि याला काय म्हणतो आपण, पोल. तर पोलला अंतर कमी आहे इथं आणि याचं अंतर जास्त आहे, म्हणून इथलं अट्रॅक्शन काय जास्त असतं. म्हणजे इथे किती असतं, 9.83 आणि इथं असतं 9.78. तुम्हाला ह्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्समध्ये विचारतात जास्त वेळा, व्हॅल्यू ऑफ द पोल, व्हॅल्यू ऑफ द ऍक्सिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी किंवा व्हॅल्यू ऑफ द जी ॲट द पोल इज इक्वल टू डॅश डॅश डॅश. तर व्हॅल्यू दिलेली असतात 9.8, 9.78, 9.83. तर पोलला किती असते, 9.83 आणि इथे किती असते, 9.78. का बरं जास्त असतं, तर तिथलं अंतर कमी असल्यामुळे तुझं अट्रॅक्शन काय असतं, जास्त असतं. लक्षात. अशा प्रकारे आपण हा भागचं मला वाटतं मला जेवढं समजलं किंवा जेवढं हे होतं त्यानुसार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्याचा तुम्ही ह्या लेक्चरला उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी जय हिंद, जय महाराष्ट्र. हा व्हिडिओ आपल्याला आवडलेला असल्यास आमच्या B3 एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला सहज पाहता येतील. धन्यवाद.